ज्याला मी चूक समजत होतो ती माझ्या आयुष्यातील एक कमाल आठवण ठरली. प्रवास जनरलचा, झोप नाही, भूक लागलेली आणि आमचा प्लॅन असा की पहिले जाऊ नंतर पाहू. वरून आमच्या या सरांचं ऑफिस सगळं गणलंय असं वाटत होतं. किंबहुना येथे येणंच चुकीचं वाटत होतं. पण कधी कधी जे आपल्याला चूक वाटतं तोच खरा एक्सपिरियन्स असतो. 3:30 वाजलेत. आमच्या सरचं ऑफिस आहे. काय सांगायचं तुम्हाला, काम घेऊन येतं सोबत. आम्ही एक भन्नाट जागा शोधलो. तेथील बाकाला आम्ही केला बेड. एरवी गादीवर नीट झोप येत नाही, पण येथे मात्र माझी साखर झोप झाली. गुड मॉर्निंग फ्रॉम गोकर्ण. इतकं भारी वाटतंय ना सकाळ सकाळी वॉकिंग करायला या धरतीवर. वॉकिंग करायचं अजून एक रिझन आहे, ऑटो खूप महाग आहे, 300 रुपये घेत आहेत. असो तर आम्ही बस घेणार आहेत पुढं. एकंदर या ट्रान्सपोर्टचा विचार करून आम्हाला स्कूटीची नितांत गरज भासली व ती आम्ही रेंटवर घेतली. आणि थेट पेटपूजा करायला पोहोचलो. इथली इडली दाखवतो कशा प्रकारची आहे. वेगळा प्रकार उकार आहे त्याचा. कशी आहे? मग हे पाणी पाहून या कुटीतीर्थात आंघोळ करायचा प्लॅन ड्रॉप केला आणि आराम करण्यासाठी रूमवर पोहोचलो. बट येथे झोपेची गरजच नाही वाटली. आणि मग मला रिअलाईज झालं बाकावर झोपणं चुकीचं नव्हतंच.